अरे तर त्या दिवशी काय झालं ना, मी माझ्या स्कूलचा जो रूट होता तिथूनच जात होते आणि तिथून जात असताना मला रिअलाइज झालं की अरे तो कच्ची दाबेलीवाला तिथे असायचा, तोही तिथेच आहे. कॅन्टीनला नेहमी जितकी गर्दी असायची तितकेच स्टुडंट त्याच्या आजूबाजूला आहे. सायकल स्टँडची जागा पण ॲज इट इज आहे. सगळ्या गोष्टी सेम होत्या. पण एक मिनिटासाठी वाटलं की अरे नाही, सगळ्या गोष्टी सारख्या असून पण आता त्या सारख्या नाहीये. कारण माझं किती मन झालं की तिथे जाऊन आता मला कच्ची दाबेली खायची, पण आता आधी सारखी ती मजा नाहीये. कारण आता जर मला कच्ची दाबेली खायची आणि मला माझ्या फ्रेंड्सला बोलवायचंय तर ते सगळ्यांना जमा करण्यासाठी मला 1 महिना आधी प्लॅनिंग करावी लागेल. कारण आता सगळे आपल्या लाईफमध्ये बिझी होऊन जातात आणि त्या सगळ्या मेमरीज मागे राहून जातात. तर जोपर्यंत तुम्ही त्या मोमेंटमध्ये असताना बाळांनो, त्या मोमेंटचा फुल ऑन मजा घ्या. लिव्ह दॅट मोमेंट टू इट्स फुलेस्ट. आणि असं नाहीये की ठीक आहे अभ्यास आहे तुम्ही तो करणार, पण ह्या ज्या मेमरीज तुम्ही क्रिएट करता ह्या नंतर तुम्हाला डेफिनेटली खूप आठवतात. कारण टाइम गेल्यानंतर सगळ्या गोष्टी सारख्या असून पण त्या सारख्या नसतात.